कायची चुकी केलं का? अरे 500 रुपये कमवून आलो तर 1,500 घालवलं आणि जगाचं नवरं नेते तर करते तर जगाचं माप काढू नको. जगाच्या बायका तुझ्यासारख्या नाही त्या. आपलं दात बघायचं मग हरभर फोडत बसायचं. बरं इथे हरभराने ही दगड पिगड फोडत बसले दात राहिला नसता. कळून नये का? डोकं बी काय नाही. नमस्कार मित्रांनो. काय करायचं आज लेकरांनी दोन्ही पण शपथ घातली हो. आई संग बोलला, त्याच्या आई संग माझ्या बायको संग. नाहीतर माणसाला आई संग म्हणल्यावर माझी आई बाप तर नाही ती तुम्हाला पहिलेच माहित आहे. मग म्हणलं लेकरा खातीर असू द्या, झालं गेलं गेला मिळालं म्हणून विषय सोडून दिला. तर आज बायमानं मी घरी जेवणार आहे म्हणून वरण भातचा बेत केलाय. एकदम स्ट्रॉंग जेवण बनवलंय बरं का. पोट माझं फुटणार फुगणार एवढं महत्वाचं जेवण आहे ते. पौष्टिक आहे. तुम्हाला सांगायचं एक राहिलो. सकाळी मी गेलतो बाहेर. बाहेर कशाला गेलतो हे पण उघड सांगतो की एक जणाचं पाईप लिकेज काढायचं होतं. पाईपलाईन फुटली होती. ती जमिनीतनं उकरून पाईप उघडी करून त्याला सॉकेट टाकून बसवाय 500 रुपये दिलं. 1.5 तासात माझं 500 रुपये मी म्हणजे कमवून आलो. सकाळी घरी आलो तर बायमा रडत बसली होती. का रडत बसली होती? बाय मला हरभर खायचं होतं. लय चांगलं हरभर खाल्लं. ती पहिली दाढ किडली होती त्या हरभर खाण्याने ते अर्धी दाढ निघाली बाजूलाच. आणि ती अजून दाखवाय करता घेऊन बसली रडत असतो. तोंडात रक्त येतंय, ती दाढ निघालेली. आलो तर हिच्या हाताला बी रक्त त्या हातात घेऊन रडत बसली. मी म्हणलं काय झालं, हिला कोणी मारलं का तोंडाला काय लागलंय, पोटात रागात येतंय. मी पण बघितलं. आलो घरात पाणी पिणे पिलो. परत विचार केला ही एवढी रडती नेमकं झालंय काय बघा म्हणून परत बाहेर दारात बसली होती. विचारलं तर ती मोठा अशी करून दाखवलं होतं. ती दाढ दिसली. मग म्हणलं ही जी पहिली दाढ किडली होती आता 100% ती हिनं काढली बाजूला. पण कशामुळे निघाली हे माहित नव्हतं. तर केलेल्या चुका किती फायदेशीर ठरते ते. आता हिनं आज केलेली चूक माझ्या तर लय फायदेशीर ठरली. आज 1,500 रुपये याला खर्च झाला. 500 रुपये कमवलं त्यात 1000 रुपये पदरचं गेलं. हिचा तर उपाय नाही. फक्त नवरा येईल आणि पोरं शाळेतनं आल्यावर तोपर्यंत ही रडत बसली. ती पोरं तर शाळेतनं 5 वाजता यायची आणि मी तर घरी आलोय बघा 1-1.5 वाजता. मग ही झालं होतं कधी हिलाच माहिती. पण दवाखान्यात आणल्यापासून बरं आहे ना बाई. बायला तर 1,500 घालवलं सारखं बाय आता बघा अजून आवाजात बदल नाही बरं का. हे सुजलंय तिच्या पण आवाजात बदल नाही. काय म्हणाय की ती शिकडी सोडायची नाही. तर इकडे सोडायची नाही. उपकार केला मी मला दवाखान्यात नेलं म्हणून शिरा. अगं बाय तू हरभर खाऊन माझ्यावर उपकार केला. जगात नवरा नेतो तुम्ही एकटंच नेताय मला दवाखान्यात. जगात नवरा मला काय केलं ते मला बोलून दाखवतात पैसे गेलं कायची चुकी केलं का? अरे 500 रुपये कमवून आलो तर 1,500 घालवलं आणि जगाचं नवरं नेते तर करते तर जगाचं माप काढू नको. जगाच्या बायका तुझ्यासारख्या नाही त्या. आपलं दात बघायचं मग हरभर फोडत बसायचं. बरं इथे हरभराने ही दगड पिगड फोडत बसले दात राहिला नसता. कळून नये का? डोकं बी काय नाही. काय राहून द्या. लेकरं सांगते म्हणून बोलतोय. आता घरात बोलायचं आणि जेवायची माझी तरी इच्छाच नाही. हो का? तुम्ही तुमचं दांडपणा सोडत नाही तसं मी पण माझं दांडपणा सोडत नाही. काय तुमच्या आता पकडून दात काढू उपसून तुझं सगळं. तुमच्या अंगात जेवढं रगीलपणा तेवढं माझ्या पण अंगात रगीलपणा. मग उद्या काय व्हायचं? अरे पण मी हरभर खाऊ दे ऊस फोडू दे काय करू दे माझं तर कुठं दात पडत नाही. तर तू का तुझ्या माझ्या आईला कडपणा तुझं दात काढून घ्यायला लागली. पैसे गेलं 3दा दावतात बोलून शिना उपकार केला. अरे उपकारच केलाय. तुझा रुपये नसताना मी तुला खर्च केलाय. जेव्हा कामाला जाशील तेव्हा मला 1,500 रुपये दे. उपकार केला का तुम्ही मला? मग काय केलंय? दवाखान्यात बायकोला नेलं नवऱ्यानं ती उपकार झाला काय? उपकार झाला. बायकोन नवऱ्याची किंमत मागल्या 4 दिवसात किती ठेवली? कशात मी तुम्हाला काय केलं? काय केलं मी तुम्हाला सांगितलं? नवऱ्याजवळ पैसे नव्हते देत होते एखाद्याशी. तुमचे पैसे नाही तर धरा बाबा 100 रुपये काय खावा वाटेल ते खावा. काय खायला लागले तर तू सुखानं खाऊ दिला नाही. आणि तू कशात तोंड उचलून लागलीस बोलायला? तुम्हाला भांडण्याशिवाय दुसरं काय याद नाही बघा बाय. आम्ही तुम्हाला चांगलं जर बोलत तर तुम्ही भांडायचं फुटताय. माझं दुखणं फिरणं तुम्हाला काय पण कळत नाही. नुसतं भांडायचं दुसरं काही याडच नाही तुम्हाला. बया आहे ते बिघाड काढ बस रड. तू काय माझ्या डोक्याला ताप देऊ. लेकरांनी सांगितलंय लेकरं हाय ती धारा काढते ती म्हणून मी गप येऊन बसलोय. जाऊ दे. काय जाऊ दे? आमच्याकडे नाही जाऊ. तुम्हाला कुठं आणून देऊ? येड्यागत लागले कराय उगत. 4 दिवस झाले घरात तमाशा लावला येईन. करमत नाही तुमच्याशिवाय.
करमत नाही. मग एखादी काठी पिठी हात नाही दगड बिगड आणून घाल डोक्यात माझ्या. लय करमत तुला. तुम्ही एवढं बोलला मी तुम्हाला सोडून गेले का? जा की मग. नाही जाणार. नाही जाणार. तुला घरातनं बाहेरच काढली नाही ना. ज्या दिवशी घरातनं बाहेर काढलं त्या दिवशी तरी पण जाणार ना. तुम्ही काय जर केलं तरी मी जात नसते कुठं सुद्धा तुम्हाला सोडून. तुम्हाला काय मला बोलायचं बोला, मी सोडून कुठं जात नाही. ज्या दिवशी मरेन त्या दिवशीच जाईल. तेव्हा पण जाणार नाही, बुजवून माग लागेल. पण मी सोडणार नाही. जागा पण आणि तुम्हाला पण एवढं लक्षात ठेवा. जागा तर ती तुमचं झाला हो. हम्म. आता शेतीवाडी सगळी तुमची झालं, तुम्ही मालक झाला ना. पण माझा मालक होऊ नका. मी मालकी, मी जरी मेली तरी मालकी नाही तुमच्यावर, लक्षात ठेवा. हा. असलं पोकाळ बोलणं बाद झालं. पोकाळ नाही, गट आहे. एक दिवस कुठं सोडून राहत नाही तुम्हाला, एक मिनिट. आणि मला तुम्ही एवढं बोलताय. पैशाची सारखं पैशाला तोलता मला आणि पैशाला तोलता, म्हणून मला शेतीची, म्हणून मी तुम्हाला बोलते. अगं बाई, पैसा कमवायला रगात वतावं लागतं. सुखानं पैसा येत नाही. आपली अशी काही जागीरदारी नाही. बापदादाने आपल्याला 10-15 इथं दिले. राहते ते माहेरात. त्यांना प्रपंच जायच नसेल, त्यांना प्रपंच करायचं नसेल. प्रपंच सोडून देते ती, राहिली म्हणून प्रपंच सोडून देते ती. बघा काय बोलताय, पटायला जागा बोला वैसर. जाणार नाही म्हणाल तर लाजा की वैसर. अगं ती मला म्हणूस तर तूच ती वापर शब्द. आता मी पण वापर. काय करते माहितीये का, तुम्ही मला आपलं लगेच वय होत झाल्यापासून आलंय. लगेच झाल्या- कमवायचं एवढं 4 दिवस आहेत. उद्या अजून 10 वर्षानं काम होत नाही. काय उद्याचं कुठे बघितलं, तीच सांगतोय. उद्याचं मग कुठे लेकरांच्या बोज बनून जगायचं नाही. त्यांना आपण सांभाळलं बोलासारखं म्हणून उद्या त्यांना म्हणाल नाही तुम्ही आता आम्हाला सांभाळा. अरे आपण हातपाय हलवून कष्ट करून बघितलं? 4 पैसे गाठीला ठेवलं तर उद्या भविष्यात उपयोगी येते. तर जगायचं कोणाला पडलंय? मला एकतर मणक्याचा त्रास आहे, तुम्हाला माहिती. माझं शरीर स्वतःच मला साथ देत नाही, तरी पण मी काम करते. जेवढं होईल तेवढं मी करते. काय मी पण लग्नाच्या आधी तुझ्या बाबा सांगायचं तू ना, आमची पोरगी कुचक्या हाडाची आहे, तिला काम होत नाही. तेव्हा कसा ठेक्यात शेतातलं कुठलं बी काम लावा, माझी पोरगी मागे सरली तर. अरे पोरीला इथं जरा मका तोड म्हणलं तर एक गुंठा तोडस तर पोरगी 4 वेळा उठून उभा राहते. आणि नुसतं मला म्हणत्या त्रास आहे तुम्हाला माहित आहे. आणि मी होतोय एवढं काम करीत. अशानं प्रपंच होत नसतो. अजून किती तर अशा तुझ्यासारख्या मावश्या ताई आहेत, ते त्यांचं वय झालंय, केस पांढरे झाले, पण अजून लोकांना मजुरी जाऊन काम करावं लागेल. त्याच्यापेक्षा तुझं दिवस लय चांगला आहे. तर का तुला खाताना पंढरी आठवतीये? काय काय केलं? केलं? काय केलं मला काय केलं सांगा की. काय केलं नाही. काय तो 4 दिवस झालं घरात खेळ लावलाय. कोणी लावलाय? तुम्ही लावलाय का मी लावलाय? तो लावलाय. रडती काय? तुला रडाय कोण सांगतं? एवढं तुझ्या डोळ्यात पाणी आहे, बोललो तू रडू येते. मी चुका कशा बाई करते तू? कशाला चुका काय केलं? हा? तिथं राहिली नाही, चूक राहिली तेव्हा. त्याला कोण चूक म्हणून, येडं माणूस तर चूक म्हणून माहेरात राहिली नाही म्हणून नवरा भांडतोय, हसते रे. राहिली नाही म्हणून तर भांडतोय. आणि दुसरी गोष्ट, सारखं 1 दिवसाड 2 दिवसांनी न्यायला माझी एवढी परिस्थिती नाही तुला सारखं. म्हणून माझं मी म्हणतोय तू तिथे गेली 8 दिवस राही, येऊ नको बाया. जा मरूनच जाते. तिकडं पण नव्हे, इकडं पण नव्हे. कुठं जाते? मग मरून जाते. कुठं मरून जाते?